आता सुकवून ठेवायचे आणि मग पावसाळी वगैरे तुम्ही खाऊ शकता. जेवढे आता फळे येतात ना तेवढे सुकवलीत ना तर लय भारी पावसाळी खायला. छोटासा भेटला. अरे वा वा. कुठे भेटलं तुला? हो. ह्याला आळू बोलतात. नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? आज आम्ही आलो आहे आमच्या गावातील एका आळूच्या झाडाजवळ, जिथे आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत आळूचं फळ. तुम्हाला माहिती असेल कदाचित. हे बघा माझ्या मागे दिसते ना, हे आहे आळूचं झाड. भरपूर आहेत गावाच्या बाजूबाजूने, आणि आमच्या शेजारी आहे म्हणजे गावाच्या. आणि ही आमची इथे शाळा, मराठी शाळा. आता बंद झाली, प्राथमिक शाळा होती. आता मुलं नसल्यामुळे ते बंद करण्यात आली. केंद्र शाळा होती आमच्या ह्या विभागातली. असं इथे आपण आता आळू शोधणार आहोत, आणि ते कसे असते तुम्हाला मी दाखवतो. पुढं भारी लागतो ना. हा बघा, हा काय आहे? ह्याला आळू बोलतात. घात नाही ग, आता खाली पडलाय मग त्याला कचरा लागणारच ना. मग फोडून बघायचं आपण. पकड एका बाजूला, कॅमेरा पकड, मोबाईल असंच पकड. माझ्याकडे हा हात काढ. हा बघा, चिकू सारखं आहे. चिकू सारखं आहे. सेम तसंच आहे ना कलर वगैरे, आणि बी सुद्धा आतमध्ये तशीच आहे. खायचं का? खा बघू. आंबट आहे ना, थोडा आंबट लागतो. माझ्यावरती झाड दिसते ना, त्या झाडावरती आलेत. वरती ते सर्व कच्चे आहेत. आपण बघू खाली भेटतात की अजून. एवढं भातो बाई, तो उचल. काटा आहे बघ तिथे. दिसला? जा पुढे जा, पुढे जा. तो बघ. अहो पायाजवळ तुझ्या. कुठे शोधत होतीस? दाखव एकदा. हे ना, पिकलाय ना. हा मस्त पिकलाय ना. अजून आपण शोधू. हा इथे बी खायची ना, बाजूने खा. बाजारातल्या फळांपेक्षा ही अशी रानामध्ये जी फळं येतात ना, तीच चांगली. कारण की कोणताही खत वगैरे आपण टाकत नाही, युरिया वगैरे ना, केमिकलचं ना. पिकवायसाठी त्यांना स्प्रे वगैरे केला जातो केमिकलचा, अजिबात नाही. नॅचरल आहे, झाडावरून पडतात ती पण उचलायची आणि खायची. चला बघू दुसरी भेटतात काय. तेव्हा आतमध्ये पण आहेत. मी आतमधून घेऊन येतो. तू इथेच थांब. काटे आहेत बघा, इथे सुद्धा पडलाय. अजून भेटतील. हा थोडासा कच्चा आहे एका बाजूने, तो सुद्धा पिकेल. भरपूर आहेत. अरे कुठे गेला? आता बघितलेला, पाय दिला असता. हे बघा, हे झाड आहे आळूचं. काटेरी झाड असतं, आणि एवढं मोठं आहे ना. हे बघा, ह्याच्यावर तुम्ही चढू शकत नाही, एवढं काटे आहेत त्याला. वरती हिरवेगार भरपूर आहेत. मच्छर चावते काय? हां, कच्च्यावरती भरपूर आहेत. हे कच्चे आहेत. हे जर तुम्ही घरात नेऊन ठेवलात ना तरी पिकतील दुसऱ्या दिवशी. हे अर्धे पिकलेले आहेत. बघा, ही पूर्ण झाडांची बाग आहे यांची. इथे समोर फणशीची झाडं दिसला. हे बघा वरती किती फणस आलेत. हे बघा,
पण आता इथे कोण नाही राहत त्यामुळे हे असं वारावर पडलं. काय झालं? दिसलं? अरे वा वा वा. घे. सगळे आंब्याचे, हापूस आंब्यांची झाडं आहेत तिथे. हा इथं चिकूचा झाड आहे बघा, चिकूसुद्धा आले तिथे. हां असू दे. चिकूचं झाड आहे इथे, आळूचं झाड आहे. ह्या बाजूला पण चिकू आहे. ती इकडे नाही येणार, तू तिथेच उभी राहा. तर दिसणार पण नाहीत कारण की पानांचा रंग आणि त्या आळू पिकल्यानंतर जो रंग होतो ना तो सेमच आहे, चॉकलेटी. मला दाखवायला आली, बघू ग. छोटासा भेटला. अरे वा वा. कुठे भेटलं तुला? हो हो का. चल इथे वरती तर नाही भेटत, आपण खालीच शोधू. या बाजूला एक. हो अरे वा. चल बाहेरच जाऊ. तो कच्चा आहे एका बाजून, खराब आहे. ये इकडून बाहेर जाऊ. काटा लागेल. ये. अरे मी आतमध्ये जाताना बघितलेला, कुठे दिसतच नाही आता. पेरू सारखा दिसतोय पण. कशासारखा? पेरू सारखा. हा बघ बघ एक मोठा. अरे वा वा. मोठा मोठा मिळला. कुठे पडलाय बघ, काट्यामध्ये. हा बघ. ह्याला थोडंसं खाल्लंय खारुताईने. ह्याला पण. त्याला पण खाल्लंय. अरे हा पण खाल्लाय. हा टाकून दे, छोटासाच आहे. खारुताईने खाल्लाय ना. तिला पण भूक लागते ना, ती खाते. अजून दिसतंय का बघ कुठे? हा बघ. काट्या काट्यात लपलेत काय. हा बघ एक भेटला. हा बघ एक इथे आहे का, आपण टाकलेला होता. हो वाटतं. नाही याला पण खाल्लेला आहे थोडासा. मुंग्याने खाल्लंय का? अगं मी शोधतोय. चला मित्रांनो, जे काय थोडेफार आम्हाला आलू भेटले ते आता आम्ही घरी घेऊन जातो आहे. आणि इथे पण आम्ही 2-4 खाल्ले. मस्त लागतात एकदम जबरदस्त. पण तुम्ही सुकवून खाल्लात ना तर अजून भारी. आत्ता सुकवून ठेवायचे आणि मग पावसाळी वगैरे तुम्ही खाऊ शकता. जेवढे आता फळे येतात ना तेवढे सुकवलीत ना तर लय भारी पावसाळी खायला. मीठ वगैरे लावून मस्त सुकवून ठेवायच्या. आळूच्या वड्या करून त्या काप. हो की नाही? पावसाळी भरपूर भेटतात पण तेव्हा सुकत नाहीत. असं. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.